तर कधी कधी आपल्याला आहे ना हे दोडके, स्पॉन्ज गार्ड किंवा पारसे दोडके किंवा गिलके खायला बिलकुल आवडत नाही. मुलांना तर बिलकुल नाही. पण तुम्ही जर कधी कधी अशा पद्धतीने जर तुम्ही गिलक्याचे भजे केले किंवा याला कोणत्या कोणत्या एरियामध्ये पारसे दोडकेही म्हणू शकतात, स्पॉन्ज गार्ड पण म्हणतात, तर त्याचे भजे जर अशा पद्धतीने केलं तर मुलं पण आवडीनं खातील आणि मोठे माणसंही खातील. पारसं दोडकं किंवा गिलकं आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे त्याचं. बिनरोगी निरोगी असं हे स्पॉन्ज गार्ड हे गिलकं आहे. त्यामुळं नक्कीच असे भजे तुम्ही करून बघा गिलक्याचे. तर ते भजे करण्यासाठी काय काय कसं करायचे ते बघा. हे असे काप आहे ना, गोल बारीक पातळ असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे गिलक्याचे. हे बघू शकता तुम्ही. गिलके हे ना पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणजे गिलक्यामध्ये जास्त पेस्टिसाइड मारल्या जात नाही, फवारल्या जात नाही औषध वगैरे. त्यामुळं गिलके हे ना आयुर्वेदिकदृष्ट्या खूप सारं महत्त्व आहे. त्यासाठी आता आपण तिखट काय काय काढणार आहोत. हिरव्या मिरच्या, जिरं, लसण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळा मसाला आहे ना आपल्याला पाणी न घालता जाडसर आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरला. बिलकुल पाणी घालून त्याची पेस्ट वगैरे करायची अजिबातच गरज भासत नाही. त्यामुळे तुम्ही नुसतं बारीक करायचं. चवीनुसार मीठ टाकलं मी आणि हे जाडसर असं वाटून घेतलेलं वाटण आहे. आणि हे वाटण एका भांड्यामध्ये मी आता काढून घेत आहे. आणि आता ते जे गिलके आपण काप करून घेतले होते ना, ते गिलके त्यामध्ये टाकायचं. आपल्याला जेवढे भजे करायचे ना त्यानुसारच आपण याच्यामध्ये बेसन टाकायचं. बिलकुल दुसरं पीठ वगैरे टाकायची यामध्ये अजिबात गरज भासत नाही. तांदळाचं किंवा याचं काहीच टाकायची गरज नाही. आणि हे पीठ आहे ना अगोदर बिगर पाण्याने गिलक्याला असं लावून घ्यायचं. म्हणजे मुळातच ना गिलक्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळं अगोदर बिगर पाण्यानंच याला असं सगळं चोळून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे ना त्याला मळून घ्यायचं. छान असं मळायचं. कोणताही खाता सोडा किंवा काहीही तुम्हाला वापरायची बिलकुल गरज भासणार नाही. तुम्ही ॲज इट इज अशा पद्धतीने जर गिलक्याचे भजे केले तर मुलंही आवडीनं खातील, मोठे माणसंही खातील. आणि गिलके खाणं खूप जरुरी असतं पावसाळ्यामध्ये. तर ह्या अशा पद्धतीने ना त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ज्या कापवर सगळीकडे बाइंडिंग आली पाहिजे ना असं मिक्स करायचं. आता वरून अर्थातच कापलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा याला चांगलं मिक्स असं करून घ्यायचं आहे बघा. हे अशा पद्धतीने हातानं छान मिक्स करायचं. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा. तेल हे ना लाकडी घाण्याचं आहे, त्यामुळं नाही का आपण कोणताही काही पदार्थ टाकला तर फसफस उतू येतं. तर हे बघा तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला गिलक्याचे भजे सोडायचे आहे. तेल छान गरम झालं आणि आता हे मी भजे एक एक तोडून सोडते त्याच्यात. अशा पद्धतीने भजे टाकून घ्यायचे. आणि काय होतं नंतर लगेच फसफस येतं ते तेल, कारण तेल हे लाकडी घाण्याचं आहे त्यामुळं. आणि हे बघा असे मी सगळे भजे यामध्ये एक एक करून सिंगल करून टाकून घेतलेलं आहे. बिलकुल मिक्स वगैरे करून भजे यामध्ये टाकीत नाही, कारण सिंगल पीसेस जेव्हा टाकसाल ना तेव्हा तळतील तर खूप टेस्टी लागतात ते. त्यामुळे ना सिंगल पीसेसच टाकायचं. एकत्र हातात धरून बिलकुल टाकायचं वगैरे नाही भज्याचं. आणि टाकणं झालं की थोडासा हलायचं बघा. ते फेस आहे ना बरोबर खाली बसतो. आणि गॅस हाय हीटवरच ठेवायचा. छान असे भजे ना खरपूस रंगावर असे फ्राय करून घ्यायचे. बघू शकता छान भजे असे खरपूस तळून घेतलेले आहे, जेणेकरून गिलके पण छान तळल्या गेले, वरून बेसन पण तळल्या गेलेलं आहे. भजे छान तळून झाले ना, भजे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे. टोटली छान तेल निथरून द्यायचं. आणि अशाच पद्धतीने ना मी सर्व भजी असे तळून घेतलेले आहे. बघू शकता भजी किती छान खरपूस आणि एकदम पातळ असे काप आपले तळल्या गेलेले आहे. तुम्ही नक्कीच या असे भजे करून घ्या. गिलके जर तुमच्या घरी खूप जास्त आणलेले असतील, कधी कधी गिलक्याची भाजी खायचा कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही गिलक्याची भजी नक्की करा. काय होतं गिलक्याची भजी केली ना तर मुलांना तर आवडतातच आणि त्याचा आकारही गोल वगैरे असतो, त्यामुळे मुलं आवडीने खातात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब